काही वर्षापूर्वी आम्ही 15 ते 20 पत्रकार मिळून, ज्यात मेल फिमेल दोन्हीही होते, पावसाळ्याचे दिवस होते. बदलापूर रहाटोलीच्या परिसरातील अतिशय उंच झाडे असलेल्या जंगलातून पुढे जाऊन एक भलं मोठं परंतु सुंदर असं तळं पाहण्यासाठी आम्ही तिथे जाण्यासाठी प्लॅन केला होता. सर्वानुमते दिवस ठरला. मुंबईहून काहींनी आपल्या बाईक तर काहींनी आपल्या स्कूटीवरून भेटण्याचं ठिकाण गाठलं. मी सुद्धा माझ्या स्कूटीवरून ठरलेल्या ठिकाणी पोचले. माझ्या सॅगमध्ये पाण्याची बाटली, काही खाण्यासाठी स्नॅक्स एक्सेट्रा घेऊन. सर्वांच्या आवडीचा पावसाळा, शिवाय सगळीकडे अतिशय सुंदर, हिरवगार, निसर्गरम्य, मनमोहक वातावरण, गारवा, पक्ष्यांची किलबिलाट. त्यामुळे निसर्गातील त्या जंगलातील तळ्याचे सौंदर्य बघण्याची कधी एकदा त्या सुंदर तळ्याकडे पोचतोय असं सर्वांनाच झालं होतं. असो, सर्वजण अगदी वेळेच्या आधीच ठरलेल्या ठिकाणी जोशात पोचले होते. सगळेच खूप आनंदी एक्साईट होते. आम्ही आमचे व्हेकल्स घेऊन निघालो. एकामागोमाग एक. बदलापूर क्रॉस झालं. रहाटोलीच्या आसपासच्या परिसरातील जंगलात आमचा प्रवेश झाला. आता आत प्रवेश करताना आम्हाला एक झोपडं दिसलं आणि तिथे फक्त एक माणूस होता, ज्याने आम्हाला त्या जंगलाच्या आत लांबून जाताना पाहिलं होतं. आम्हीही त्याला पाहिलं होतं. आम्ही मनात विचार केला की या जंगलात अजूनही अशी सप्परवाली घरं असतील, त्यामुळे पुढे जाऊन कोणालाही त्या सुंदर तळ्याबद्दल विचारता येईल. आणि आमच्याच एन्जॉय करण्याच्या नादात एकमेकांशी गप्पाटप्पा करत बाईक आणि स्कूटी एक्सेट्रावरून पुढे जात होतो. परंतु नंतर पुढे एकही सप्पर घर दिसेना, कोणी माणूसही दिसेना. भर दुपारची वेळ. सगळीकडे जंगलच जंगल. उंच भली मोठी वृक्ष, बांबूच्या झाडासारखी. आमच्या व्हेकल्सवरून आम्हाला आता उतरावं लागणार होतं, कारण त्या जंगलातील जमिनीवरील लाल मातीतील मोठमोठे दगड आता सगळीकडे दिसत होते आणि आम्हाला पुढे त्या जंगलातून पुढे जाता जाता उतार लागला. त्यामुळे जमिनीवरून चालण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्या जंगलात सगळीकडे फक्त आणि फक्त बांबूच्या झाडासारखी दाटीवाटीने वाढलेली उंच झाडं आणि खाली लाल मातीमधील मोठमोठी दगडं. या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. झाडं एवढी उंच होती की आम्हाला आकाश पण दिसेना. भर दुपारीसुद्धा अंधार जाणवत होता. सगळीकडे शुकशुकाट. बरं, कोणाला तरी विचारावं तर कोणीच दिसेना. मनात भयावह विचार डोकावून गेला की आत्ता जर वाघ समोर आला तर? ओ गॉड. जंगलात फिरून त्याच जागेवर आम्ही पोचत होतो. बहुतेक चकवा लागला होता, ज्यात आम्ही सगळेजण सापडलो होतो. करावे तर काय करावे कळेना. सगळीकडे नुसती झाडंच झाडं. बाहेर पडायचा पण मार्ग दिसेना. पुढे जायचं ठरलं. आता पुढे पुन्हा उतार असल्याकारणाने चालत जायचं ठरलं. बहुतेक पुढे तळं असेल या आशेने. चालत जाऊन उतार पण क्रॉस केला, परंतु अजून तरी तळं काही दिसेना. पुन्हा फिरून त्याच जागेवर. सगळेजण घाबरलो होतो. आता रात्र जंगलातच काढावी लागते की काय, या विचाराने आमच्या सगळ्यांना घामच फुटला. मोबाईल आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर मोबाईलला पण नेटवर्क नव्हतं. सर्वांनाच खूपच प्रॉब्लेम. बापरे, खूपच टेन्शनमध्ये सगळेजण. बरं, थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या अगोदर पुढेही सर्व मंडळी त्यांच्या बाईक्स, स्कूटी एक्सेट्रा घेऊन चालली होती पायवाटेवरून. मी सर्वांच्या मागूनच चालले होते. अचानक सर्वांच्या टू व्हीलर्स जोरात आपटण्याचा, घसरण्याचा आवाज आला. क्षणभर काहीच सुचेना. काही काळाच्या आतच माझ्याबरोबरचे सगळे पत्रकार मित्रमैत्रिणी हे त्यांच्या टू व्हीलरवरून सारखे पडत होते. गाडीवर चढत होते, उठत होते, पुन्हा पडत होते. कोणाचा बाईकमध्ये पाय अडकला, पाय मुरगळला, कोणाला खरचटलं, कोणाच्या ढोपराला लागलं, कोणाला मजबूत मुक्का मार लागला. एकाची बाईक तर लांबपर्यंत, म्हणतो ना आपण, अशी फेकली गेली आणि तोही त्या चालत्या बाईकवरून लांबपर्यंत फरफटत गेला, फेकला गेला. आता लाल मातीवरील मोठमोठे खडक, दगडं यांवरती ही माझी सर्व पत्रकार मंडळी चालतानासुद्धा पाय स्लिप होऊन घसरत होते, पडत होते. काय होतंय कळेना. कोणीतरी अदृश्य शक्ती हे सर्व घडवीत आहे की आणखी काय, काहीच कळायला मार्ग नाही. या सर्वात मी आणि माझी स्कूटी मात्र सेफ आणि सुरक्षित होतो. माझ्या केसालाही धक्का लागला नव्हता. हे मला त्यावेळी कळलंच नाही. मी त्या सगळ्यांच्या बाईक उचलायला मदत करत होते. त्यांच्या स्कूटीसुद्धा उचलायला, सावरायला मदत करत होते.
परंतु सगळ्यांचाच बॅलन्स जात होता. कोणीच जाग्यावर शांतपणे उभे राहू शकत नव्हते. एव्हाना संध्याकाळ झाली होती. काळोख पडायला सुरुवात झाली होती आणि सारखे पडतायत झडतायत. कसंबसं सावरून तो परिसर ओलांडून अजून थोडंसं पुढे गेल्यावर एक माणूस दिसला, जो आम्हाला सुरुवातीला जंगलाच्या आत प्रवेश करताना दिसला होता. संध्याकाळ झाली तरी आम्ही अजून जंगलातच होतो. बहुतेक आम्हाला चकवा लागून आम्ही जंगलातच भरकटत राहिलो असणार, या विचारामुळेच तो माणूस आम्हाला शोधायला त्या जंगलात आला होता, असं त्यांनी आम्हाला भेटल्यावर सांगितलं. जीवात जीवाला त्या माणसाला पाहून रिअली त्या माणसाने तिकडील जंगलात येण्याबद्दलचं कारणाविषयीची विचारणा केली असता आम्हाला इकडील सुंदर तळे पाहायचे होते, त्यासाठीच आम्ही आलो होतो. परंतु अजून तरी आम्हाला ते तळं काही सापडलं नाही, असं आम्ही त्या माणसाला सांगितलं. तो माणूस हसला, बोलला की थोडंसं पुढे येऊन बघा, समोरच तळं आहे आणि आपण सर्वजण या तळ्याच्याच परिसरात आहोत. पाहिलं तर खरंच खूपच सुंदर, भव्य, मनमोहक, मनाला भुरळ पाडणारं तळं होतं. आणि खरोखरच आम्ही त्याच तळ्याच्या परिसरातच गोल गोल फिरत होतो आणि फिरून फिरून पुन्हा त्याच जागेवरती येत होतो. खूप दमलो होतो, हौस तो. तुम्ही थोडा वेळ तळ्याजवळ थांबा, विश्रांती करून निघा. आम्ही सगळेच घाबरून एका सुरातच त्यांना म्हणालो, प्लीज आम्हाला या जंगलातून बाहेर काढा, आम्ही रस्ताच विसरलोय नवखे असल्यामुळे. परमेश्वराच्या कृपेने त्या भल्या माणसाची आम्हाला खूप मदत झाली होती. कसं बसं धडपडत का होईना आम्ही लवकरात लवकर त्या अंधारमय काळोख झालेल्या जंगलातून बाहेर पडून रस्त्याला लागलो. दुरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स चमकत होत्या. गाड्यांची वर्दळ दिसत होती. जीवात जीवाला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि एकमेकांना निरोप देऊन सगळेजण आपापल्या घरी सुखरूप पोचूपर्यंत एकमेकांच्या संपर्कात होतो. मी सुद्धा माझ्या घरी माझ्या स्कूटीने, जिचे नाव स्माइली आहे, तिच्याने सुखरूप पोचले. रात्री बेडवर झोपतानाच जंगलातील घडलेल्या सर्व घटनेबद्दल विचार करताना प्रकर्षाने एक गोष्ट सारखी सारखी विचार करायला लावत होती की आम्ही सगळेजण नवखे होतो त्या जंगलात. मी सोडून सगळेजण पडले, सगळ्यांना मार लागला. मी आणि माझी स्कूटी स्माइली, आम्ही दोघीच सेफ आणि सुरक्षित होतो. काय बरं कारण असेल? असा विचार करतच खूप दमल्यामुळे डोळा लागून मला गाढ झोप लागली. सकाळी नित्यकर्म आवरून जेव्हा मी माझी सॅग उघडली, जी कालच्या जंगलात जाताना माझ्या पाठीवर होती, माझ्याबरोबर होती, त्यात अनमोल पवित्र असा गुरुचरित्र ग्रंथ होता, जो काही दिवसांपूर्वीच मी माझ्या बॅगेत सॅगमध्ये ठेवला होता, जो की काढायला विसरले होते. आणि या ग्रंथामुळेच माझं आणि माझ्या स्कूटीचं रक्षण झालं होतं. शिवाय त्या भयावह अंधारमय जंगलातून आम्ही सगळेजण सुखरूप बाहेर पडलो होतो. कारण स्पष्ट कळलं होतं. अशा पद्धतीने गुरुचरित्र या अनमोल ग्रंथामुळेच पुन्हा एकदा आमचे प्राण वाचून आम्हाला परमेश्वर असल्याची प्रचिती आली होती. धन्यवाद.